हे गाणं तुम्हाला आठवतच असेल ना. 2014 मध्ये आलेल्या या गाण्याने अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातलेला आणि या गाण्यात दिसली ही मुलगी रातोरात चर्चेत आलेली. सगळ्यांना वाटलेलं की आता मराठी इंडस्ट्रीला एक नवीन चेहरा मिळाला आहे. पण मग नंतर एक सगळ्यांच्या मनात प्रश्न आला की साला साजूकर जी एका गाण्याने एवढी फेमस झालेली ती नंतर गायब कुठे झाली. तर मग चला मंडळी, आज आपण याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. 2014 मध्ये टाइमपास ही मूवी प्रदर्शित झाली. त्यातील ही पोलीस साजूक तुपातली हे गाणं अख्ख्या महाराष्ट्रात फेमस झालं. या गाण्यातील शिबानी दांडेकरचा डान्स, ची स्टाईल आणि तिचा स्क्रीन प्रेझेन्स प्रेक्षकांना खूप आवडला. त्यानंतर हे गाणं लग्न समारंभात, कॉलेज फेस्टिवलमध्ये, इव्हन गणेश उत्सवामध्ये सुद्धा फार वाजत होतं. त्यानंतर सगळ्यांनाच वाटलेलं की दांडेकर हे नाव आता मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप मोठं होणार आहे, एक नवा चेहरा मराठी इंडस्ट्रीला मिळणार आहे. पण आश्चर्याची गोष्ट ही की नंतर ही मुलगी कुठे दिसलीच नाही मराठी सिनेमामध्ये. याचं मुख्य कारण म्हणजे शिबानी दांडेकरचं मराठी इंडस्ट्री हे मेन करिअर नव्हतंच. ती आधीपासूनच हिंदी टेलिव्हिजन, मॉडेलिंग आणि अँकरिंग मध्ये ऍक्टिव्ह होती, विशेषतः ॲज अ IPL अँकर. तिने अनेक टीव्ही शो होस्ट केले आणि नॅशनल लेवलला स्वतःची एक ओळख निर्माण केली. त्यामुळे ही पोलीस साजूक तुपातली हे तिचं मराठी इंडस्ट्रीमधलं एक स्पेशल प्रोजेक्ट होतं, ना की अख्खं मराठी इंडस्ट्रीचं करिअर. पण तिचं पूर्ण करिअर मात्र हिंदी मनोरंजन क्षेत्रातच पुढे गेलं. त्यानंतर शिबानी ही काही हिंदी मूवीज, वेब प्रोजेक्ट्स आणि ॲड्समध्ये दिसली. तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही ती खूप चर्चेत आली, कारण अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 2022 मध्ये तिने ॲक्टर आणि डायरेक्टर फरहान अख्तरसोबत लग्न केलं. आजही ती सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असून अनेक प्रोजेक्ट्समध्ये ती सहभागी होते. ह्याचा अर्थ असा की शिबानी दांडेकर ही गायब झालीच नव्हती. तिनं फक्त करिअर हे मराठी इंडस्ट्रीमध्ये नाही तर नॅशनल लेवलला करावं हे निवडलेलं. फक्त ही पोलीस साजूक तुपातली नंतर तिने मराठी इंडस्ट्रीऐवजी हिंदी आणि नॅशनल लेवलवर काम केलं. म्हणूनच आपल्या सर्वांना असं वाटलं की ती अचानक गायब झाली, तर ती अचानक गायब झाली नव्हती. काय पण असू द्या, पण टाइमपास मधलं हे गाणं तुम्हाला अजूनही आठवते ना? कमेंट करून नक्की सांगा. ओके, बाय.